भारतीय जनता पार्टीचे मी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील, रवींद्रजी चव्हाण असतील, बावनकुळे साहेब असतील, या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि आमच्या जिल्ह्याचे सर्व नेते, त्यामध्ये माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर असतील, अभिमन्यूजी पवार साहेब असतील, रमेश आप्पाजी कराड साहेब असतील, आमच्या अर्चनाताई पाटील असतील किंवा जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील साहेब असतील, आमचे अजित पाटील कवेकर साहेब असतील, हे सगळ्यांच्या प्रेमामुळं आपल्याला भारतीय जनता पार्टीचा विरोधी पक्षनेता म्हणून आज लातूर महानगरपालिकेमध्ये माझी नियुक्ती केली. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण त्याच्याही अगोदर मी माझ्या प्रभागातल्या लोकांनी किमान 4थ्यांदा मला आपल्या प्रभागातून आशीर्वाद देऊन निवडून दिले. त्यामुळं हे जे विरोधी पक्षनेते पद आहे ते त्यांच्यामुळं मला मिळालेलं आहे, म्हणून मी त्यांचं सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये केवळ विरोधासाठी विरोध नाही, तर या लातूर शहराच्या विकासासाठी आम्हाला जे जे काही संघर्ष करावा लागेल किंवा काही सूचना कराव्या लागतील ते अतिशय सक्षमपणे या लातूरच्या नागरिकांच्या समस्या, मग अनेक समस्या लातूरमध्ये आपल्याला दिसत आहेत. ट्रॅफिकचे विषय असतील, पाण्याचे विषय असतील, नाल्याचे विषय असतील, हे सर्व विषय घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून अतिशय लातूर शहरामध्ये संघर्ष या विषयावर करावा लागणार आहे आणि ते करण्याची भूमिका आमची आहे. ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष काही चांगले निर्णय घेत असेल तर त्याला समर्थन देण्याचं कामही आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि जर चुकीच्या पद्धतीनं लोकांची हेळसांड होणार असेल, महापालिकेत आल्यानंतर त्यांचे कामं होणार नसतील, तर अशा लोकांना म्हणजे साथ देण्याचं काम भारतीय जनता पार्टी या निमित्तानं करणार आहे. योग्य ठिकाणी संघर्ष करू, योग्य ठिकाणी मदतही करू, अशा पद्धतीची भूमिका घेऊन लातूरच्या विकासाचा विषय पुढं कसं जाईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.